पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्ली दौऱ्यावर आहेत। दिल्लीमध्ये फडणवीस आणि अजित पवार हे पंतप्रधान मोदी, जे.पी. नड्डा आणि राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे या दिल्ली भेटी दरम्यान। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र त्यांचा दिल्ली दौरा रद्द केलाय। देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा आहे। याच संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, सध्या दिल्लीमध्ये काय घडतंय? मंत्रिमंडळ विस्ताराबाबत खरोखरच चर्चा होतीये? बिलकुल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे दोघेही दाखल झालेले आहेत दिल्लीमध्ये आणि गाठीभेटी घेत आहेत। 5 महत्त्वाच्या भेटी आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या। आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार पहिली भेट राष्ट्रपती यांच्यासोबत आहे, दुसरी भेट उपराष्ट्रपती यांच्यासोबत आहेत, तिसरी भेट राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासोबत आहेत, त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चौथी भेट आहे आणि 5वी भेट म्हणजेच की अमित शहा यांच्यासोबत ही भेट आहे। त्यामुळे संघटन, त्याचबरोबर सरकार आणि संविधानिक पदावरील महत्त्वाच्या व्यक्तीसोबत या संपूर्ण भेटीगाठी आहेत। कारण मुख्यमंत्री झाल्यानंतर हा पहिलाच दौरा आहे देवेंद्र फडणवीस यांचा आणि अगोदर ज्या आहेत त्या सदिच्छा भेट आहेत राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्यासोबत। मात्र त्यानंतर ज्या बैठका होणार आहेत, ज्या की पक्षातील संघटनेतील राष्ट्रीय अध्यक्ष असतील किंवा अमित शहा असतील त्यांच्यासोबत आणि जे.पी. नड्डा यांच्यासोबत जी बैठक होणार आहे त्यामध्ये मात्र मंत्रिमंडळ विस्ताराच्या संदर्भामध्ये चर्चा होणार आहे। कोणाला किती खाती द्यायची यावर सुद्धा चर्चा होणार आहे। अजित पवार 5 वाजता दिल्लीमध्ये पोहोचणार असल्याची आपल्याला माहिती मिळालेली आहे। त्यानुसार देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघेही बैठकीला असतील आणि त्यावर चर्चा होणार असल्याची आपल्याला माहिती मिळते।